ढगेवाडीचा पाणी प्रश्न जो होता पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा मोठा प्रश्न होता, तो बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता, तो पूर्ण झाला आहे. त्यामुळे भाजपला ह्या गावामध्ये सकारात्मक परिस्थिती आहे. तो बी एक टर्न पॉईंट फिरू शकतो भाजपसाठी. आम्ही सुद्धा नाईक साहेबांचे कार्यकर्ते होतो. गेले 10 वर्ष झाली आमच्या संघटनेने संपर्क बंद केला. आम्ही आता सध्या सत्तूभाऊंचं आणि सम्राट बाबांचंच काम करतोय गेले 10 वर्ष झाली. माझ्या आमदारानं विकास मानण्यापेक्षा असं की माझे आमदार फक्त तोंड बघून काम करतात. विद्यमान आमदारांनी कामं केलेली बरोबर आहे, पण आता लोकांनी बदल पाहिजे आहे. सत्तूभाऊच म्हणते आत्ता सध्या वारं सत्तूभाऊंचं आहे. वारं नाही ही वादळ आहे. तरी त्यांचा आता लोकमुजी उभा राहिला, त्याच्यामुळे कसं आहे 2 वेळा बघितलं, पण ह्या बाबतीत आमदार त्यांना करणार आम्ही नक्की येणार. आम्ही निवडून आणणार कमळाच फुलाला. 32 शिराळा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ढगेवाडी या ठिकाणी आपण आलोय. सत्तूभाऊ 100% निवडून येणार. सत्यजित भाऊंच्या माध्यमातून आता ढगेवाडी मंदिराला 20 लाख रुपये मिळालेले. हे बघा ते निवडून येऊन देते, ते आमच्यासाठी दिसते तेवढं थोडंच आहे. थोडंसं भावांचं बी वातावरण जड जास्त आणि जड जाईल असं मला बी वाटतंय. काय इथं सम्राट बाबा असतं, ते सदाभाऊ खोत आमचं, परत ते अशोक तात्या आहेत कुरुडमध्ये, तिकडं आमचं जयराज दादा आहेत कामेरीत. ही काही गोट्या खेळणारी माणसं आहेत. आणि 2.5 वर्षानंतर आता बी मतदारसंघात जे काम झाले ते सगळं भाजपच्या माध्यमातूनच झाले, महायुतीच्या माध्यमातून. भावांचं बी काम चांगलंच आहे. मतपेट्या ज्या वेळेला फुटतील त्यावेळेला विरोधकांचं काळीच फाटलेलं असणार आहे, फुटलेलं असणार. भाजप. काय वाटते तुम्हाला? लोकांच्या तळागाळातल्या सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म ज्या समस्या आहेत त्यांचं त्यांच्याकडं ज्ञान भंडार आहे. विद्यमान आमदार नावापुरतेच आहे. भाजप तर हा मोठा पक्ष आहे. आ आ येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. 32 शिराळा मतदारसंघातील ढगेवाडी या ठिकाणी आपण आलोय. तर लोकांचं जनमत जाणून घेऊया, निवडणुकीबद्दल काय मत व्यक्त करतात. काका नमस्कार. नमस्कार. काय वाटते तुम्हाला सध्याची राजकीय परिस्थिती बघता तुमच्या 32 शिराळा मतदारसंघात काय परिस्थिती आहे? आता सांगायचं म्हटलं तर आता पहिले प्रस्थापित आमदार आहेत ते मानसिंग भाऊ नाईक आहेत, आणि आता जे आता उभा राहिलेले आहेत ते सत्यजित भाऊ. त्याच्यामुळे कसं झालंय की ही दोन्ही बलाढ्य म्हणजे धनाढ्य शक्ती आहेत, आणि भाजप तर हा मोठा पक्ष आहे. त्याच्यामुळं कसं आहे प्रस्थापित आमदारांना इथं असल्यामुळे तर कसं आहे आमदारांनी बऱ्यापैकी इथं म्हणजे कामं केलेली आहेत किंवा काय केलेले आहेत. त्याच्यामुळं मानसिंग भाऊचं बी तसं थोडंसं फार वारा आहे. आणि कसं आहे 48 गावात थोडंसं जास्त का तर तुमच्या जयंत पाटलांची जास्त इकडं मतदारसंघात जास्त गावं आहेत ती. बरं मोठी गावं आहेत. त्याच्यामुळं जर 48 गावावर जे कसं आहे शिराळा विधानसभा मतदारसंघाचा जो कौल आहे ते 48 गावावर म्हणजे जास्तीत जास्त ठरू शकते असं आहे शिराळा विधानसभा मतदारसंघाचं. 32 शिराळा मतदारसंघात वाळवा तालुक्यातले 48 गावं निर्णायक ठरणार. निर्णायक ठरणार. बरोबर. आता दोन्ही बी कसं आहे आता सत्यजित भाऊंचं कोकरूड शिराळा ह्या भागात चांगलं जास्त वर्चस्व आहे असं आहे. आणि इकडं कसं होतं आहे की भावांचं बी काम चांगलंच आहे. कुणीकडं आपल्या 48 गावात बी असं इटकरे म्हणा ही बाकीचे तुमचं कुर्ळू अशा ठिकाणी भावांचं बी काम चांगलं आहे. त्याच्यामुळं बऱ्यापैकी भाव बी कसं आहे, आणि लाडक्या बहिणींच्या या योजनेमुळं बऱ्यापैकी निधी मिळाल्यामुळं म्हणजे महिलांनी जो निधी ही मिळाले किती 1500 रुपये काय आहेत महिन्याला. महिन्याला 1500 रुपये मिळाले. त्याच्यामुळे तो बी एक टर्न पॉईंट फिरू शकतो भाजपसाठी. असा उपयोग होईल त्या लाडक्या होईल होणार. आता कसं मानसिंग भाऊ 25 ते 26 हजार मताने आले होते. बरोबर आहे. तर त्यावेळी कसं होतं नाईक साहेब भाजपमधनं उभे होते. बरोबर. त्यावेळी सत्यजित आणि हे आपले शिवाजीराव नाईक ही एक साईडला होते. ते आता कसं झाले मानसिंग भाऊ आणि नाईक साहेब हे आता एक आहेत. त्याच्यामुळं आणि आता कसं झालं आहे त्यावेळी म्हाडकानी बी एक 50,000 मतदान घेतलं होतं त्यावेळी. मग त्यावेळी कसं होतं की सत्यजित भाऊंची मतदान प्लस भाजपचं मतदान आणि लाडक्या बहिणीचं मतदान. त्याच्यामुळं थोडंसं भावांचं बी वातावरण
जड जास्त आणि जड जाईल असं मला बी वाटतं ह्या आणि बघूया. माडिक पण त्यांच्यासोबत आहेत ना. हो, त्याच्यामुळे एक 50,000 मतदान आहे की माडकांचं बी आहे की 50,000 मतदान आहे, बऱ्यापैकी मतदान आहे. म्हणून म्हणलं काय तुम्हाला की भाजपचे थोडंसं आहे, पण फाईट घासून होणार. घासून होणार. त्यावेळी कसं 26-25 हजारांना आले होते मानसिंग भाऊ. बरोबर. त्यावेळी आत्ता तसं काही सांगू शकत नाही. तसं काय सांगू शकत नाही, कारण की मी माप आमची मंडळी आहे, आमच्या मंडळीला माप म्हणू शकेल की बाबा ह्याला मतदान करा. पण त्याच नाही माहिती ना आपल्यासनी 1500 रुपये कुणी दिले आहेत. बरोबर आहे. मग बाबा आपण इथं माप सांगतोय की बाबा तुतारीला मतदान करा, बरोबर आहे. ते विचार करतात की आपल्यासनी परत 5 वर्ष आपलाच नाही बाबा 1500 पाहिजेत. आता परत वचननामा निघाला की काहीतरी 2100 रुपये काहीतरी पाहिजे. बरोबर. पण त्याच्यावर बी ती म्हणजे महिला आघाडी असू दे, कोण असू दे, की त्याच्यावर बी परत म्हणजे विचार करू शकतात की बाबा. काय वाटते तुम्हाला आत्ताची राजकीय परिस्थिती बघता गावचा विकास झाला काय मागील 5-10 वर्षात? थोडाफार झालाय. मग आता नवीन विद्यमान आमदार जे येतील निवडणूक झाल्यावर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत? की आमच्या गावची विकास करावा. काय काय सुविधा मिळायला पाहिजेत वाटते तुम्हाला? बाकी जे आत्तापर्यंत त्या राबवत आणल्या त्या पुढे राबवत जावाव्या. 32 शिराळा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ढगेवाडी या ठिकाणी आपण आलोय, तर लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटते सध्याची परिस्थिती बघता 32 शिराळा मतदारसंघात वारं कुणाचं दिसते? कसं आहे, 32 शिराळा मतदारसंघात वाकोडेसारखा प्रलंबित प्रश्न होता, बरेच वर्ष प्रलंबित प्रश्न होता. तो विषय काय आहे, नाईक साहेबांनी धरलेला होता. आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री या राज्याचे झाले, त्यानंतर त्यांनी जलसिंचनामध्ये अभूतपूर्व क्रांती महाराष्ट्रात पण केली आणि शिराळा तालुक्यात पण पाणी आता जी पडले आमच्या गावात ह्या ढगेवाडी वगैरे परिसरात, ही फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर म्हणजे भाजपच्या माध्यमातून पडलेला आहे. आणि बऱ्याचशाच योजना ज्या आहेत त्या सगळ्या आमच्या तलावाचं एक काम होतं 17 साली, त्यांनी जलयुक्त शिवारमधनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते काम करून दिलं. त्यामुळं ढगेवाडीचा पाणी प्रश्न जो होता पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा मोठा प्रश्न होता, तो बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता, तो पूर्ण झाला आहे. त्यामुळं भाजपला ह्या गावामध्ये सकारात्मक परिस्थिती आहे आणि परिसरात सुद्धा आहे. आणि आता बऱ्याचशाच महिलांच्या योजना असतील, बाकीच्या असतील, डायरेक्ट ट्रान्सफर झाल्यामुळे DBTमुळं थेट लोकांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होते ती. त्यामुळं बऱ्यापैकी आता म्हणजे बाकीचा मध्ये कोण दलाल न राहिल्यामुळं ह्या भाजपच्या माध्यमातून सगळ्यात 14 ते 24 योजना झालेल्या आहेत. महाविकास आघाडीचं सरकार होतं 2.5 वर्ष, कसल्याही प्रकारच्या योजना इथं झाल्या नाही या तालुक्यात, किंवा अगदी वाकोड्याचं काम सुरू झालेलं सुद्धा त्यांनी बंद ठेवलं. त्यामुळं भाजपला चांगल्या प्रकारे वातावरण. काम बंद ठेवण्याचं काय कारण? त्यांच्यात कोऑर्डिनेशनच नव्हतं. 2.5 वर्ष त्यांचं नुसतं भांडाभांडीतच गेलं ना. महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर त्यांना फक्त म्हणजे अशीच सरकार त्यांनी स्थापन केलं, त्यांच्यात काही इकी नव्हती. आता बघितलं सा कोरोनाचा काळ होता, मुख्यमंत्री घरात होते किंवा काही त्यांचं नियोजनच नव्हतं. आणि 2.5 वर्षानंतर आता बी मतदारसंघात जे काम झालंय ते सगळं भाजपच्या माध्यमातूनच झालंय, महायुतीच्या माध्यमातून. भाजपला सकारात्मक परिस्थिती आहे या मतदारसंघामध्ये. विद्यमान आमदारांनी काही काम केलं नाही म्हणणार तुमचं? काम केलंय की त्यांनी थोडंफार, पण ते अजितदादा गटाच्या माध्यमातून भाजपचंच काम आहे. ते युती एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत आज सध्या, निधी कोणाच्या माध्यमातून येतोय? आज महायुतीने कुठल्याही प्रकारे त्यांना रोखलेलं नाही, निधी दिलाय विकासाच्या बाबतीत. प्रलंबित एवढा मोठा प्रश्न वाखोड्याचा होता, म्हणजे नाईक साहेबांनी त्याची स्थापना केली किंवा काय असेल, पण 14 पर्यंत ह्यांचंही सरकार होतं, त्यांनी 15 वर्ष निधीच दिला नाही. स्वतः साहेब नेते म्हणजे अर्थमंत्री खातं होतं त्यांच्या, 400-500 किलोमीटर नागपूर आहे इथनं. त्या माणसानं आम्हाला आज पाणी दिलं, कुठलाही दुजाभाव आमदार कोण आहे काय असं न बघता किंवा जलसिंचनाची नियोजन लावलं, त्या बाबतीत त्यांनी चांगलं काम केलंय. कशासाठी आज म्हणजे रस्ते किरकोळ गोष्टी होत राहतात, पण जे मोठे प्रलंबित प्रश्न आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी महायुतीनं पूर्ण केले आहेत. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा 2.5 वर्षात प्रचंड कामं केली ती. काय वाटते तुम्हाला सध्याची परिस्थिती बघता तुमच्या गावात विकास झालाय का म्हणायचा? आमच्या गावात विकासाचं असं पूर्ण असं काही विकासाचं नाव देता येणार नाही, कारण की आत्ताचे आमदार यांनी आमदारांपेक्षा गावातील लोक असतील, आमदार असतील, हे आत्ता भागातून आमदार इथं गावी आल्यानंतर आम्ही जयंत पाटील म्हणजे शरद पवार गट यांचं काम करतोय. परत तिकडं मंत्रालयात गेल्यानंतर निधी मागताना आम्ही अजितदादांच्याच पाठीमागून आहे, महायुतीचंच काम करतोय. असा करून महायुती सरकारकडून निधी आणला आणि इकडं आल्यानंतर त्यांनी जयंत पाटलांच्या नावांचा जय जयकार करू लागले. हे फक्त त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी
केलेला आहे, पण जो निधी आला आहे तो फक्त पूर्ण महायुतीच्या माध्यमातून आला आहे आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा सत्यजित भाऊंनीच केलेला आहे आणि त्या सगळ्या निधीला सत्यजित भाऊंचंच श्रेय आहे. काय काय विकास केला सत्यजित भाऊने आणखीन? बरेच आता काय पुलाची कामं असतील प्रलंबित, भरपूर अशी पुलं आहेत, परत बंधारे असतील, रस्त्याची कामं असतील, अशा अनेक भरपूर प्रश्न आहेत ते सत्यजित भाऊंच्या माध्यमातून पूर्ण झालेले आहेत. सत्यजित भाऊंच्या माध्यमातून आता ढगेवाडी मंदिराला 20 लाख रुपये आपल्याला मिळालेले आहेत. परत धैर्यशील दादांच्या माध्यमातून सुद्धा 20-25 लाख रुपये आपल्याला रोडला बाकीच्या गोष्टींसाठी मिळाले आहेत. महायुतीच्या प्रत्येक जे खासदार आमदार आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळालेला आहे आणि भाऊंचं पण काम चांगल्यापैकी एक संधी तरुणाला मिळाली पाहिजे. सुसंस्कृत नेता आहे, आता एक चान्स त्यांना दिला पाहिजे. आता 4-5 टर्म बाकीचे होते तर आता त्यामुळे एक बदल असं बदलाचा वारा आहे सत्यजित भाऊंच्या माध्यमातून. लोकसभेच्या वेळेला सत्यजित देशमुख यांनी धैर्यशील माने यांना मोठा सपोर्ट दिला. हो, मग तसा धैर्यशील माने काय करतील काय? नाही, धैर्यशील महायुती संपूर्णपणे त्यांच्या मागं उभा आहे. धैर्यशील माने असतील, सम्राट बाबा असतील किंवा जे तालुक्यातले सगळे नेते असतील ते संपूर्णपणे त्यांना सत्यजित भाऊंना सपोर्ट करणार आहेत आणि विनय कोरे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना मदत मिळणार आहे. आणि कार्यकर्ते आणि आज तरुण लोकांना लक्षात येते की बाबा एक नवीन माणसाला संधी दिली पाहिजे. अतिशय सुसंस्कृत नेता आहे, त्या पटपट संपर्क पण आहे त्यांचा. कधीही तुम्ही थांबवलं, फोन केला तर उचलतात किंवा संपर्क ठेवला जातोय सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर. त्यामुळे त्यांना एक 5 वर्ष संधी देऊन काम बघायचं आहे. आणि जे 2.5 वर्षात महायुतीचे सरकार होतं त्या काळात त्यांनी आणि सम्राट बाबा दोघांनी पण बऱ्यापैकी निधी आणलेला आहे त्यांच्या ताकदीनुसार, कारण आज कुठलंही पद नसताना त्यांनी तेवढा निधी आणलेला आहे. बरोबर. काका काय वाटते तुम्हाला की आता जी योजना आहे लाडकी बहीण त्याचा काय फायदा होईल का आमदारांना महायुतीत? फायदा होणार आहे त्यांना चांगला, त्याच्यात काय नाही. आणि मतदारसंघामध्ये सकारात्मक सत्यजित देशमुखसाठी सकारात्मक वातावरण आहे. फक्त योजनांमुळे सकारात्मक वातावरण आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला का काय कामं केलेत म्हणून? कामं त्यांनी केलेलेच, पण गेल्या 10-15 वर्षात त्यांना आमदारकी संधीच नाही मिळाली. शिवाजीराव देशमुखांचे चिरंजीव आहेत ते आणि त्या माध्यमात लोकांमध्ये आता धारणा झाली आहे, सकारात्मक लोकांना वाटतंय की ह्या लोकांनाच आता निवडून आपण दिलं पाहिजे असं वाटतंय. आणि विद्यमान आमदारांनी पण कामं केलेत 5 वर्षात केलं, पण दिला निधी कुठलं अजित पवार गटाच्या माध्यमातून दिले, ते अंतर्गत दिसत नाही असं, पण त्यांचाच निधी आहे. बरोबर आहे. राज्यात महायुती सरकार पुन्हा निवडून येईल काय? येणार 100% येणार. तुमचा पसंतीचा मुख्यमंत्री चेहरा कोण आहे असं वाटते तुम्हाला की त्यांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे? मुख्यमंत्री काय एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचं काय आता हे अजित पवारांचं काय कसा उमेदवार निवडून येतात, कितपत येतात त्याच्यावर राहिलं गणित ते सगळं. बरोबर. काय वाटते तुम्हाला समजा मुख्यमंत्री पदासाठी महायुती आली तर चेहरा तुमच्या पसंतीचा कोण आहे? एकनाथ शिंदे असो, फडणवीस साहेब असो, त्यांच्या महायुती सरकार आहे असं सत्तेसाठी ते कोणी तिघात असं काही मलाच मुख्यमंत्रीपद पाहिजे असं काही तिघात काही एक नाही. त्यांचं एक मिलन झालेलं आहे तिघांचं. त्यांच्यात आपल्या आघाडी कोणाच्या जास्त सीटांच्या आहेत त्यात ते ठरवतील. काय वाटते तुमच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा तुमच्या पसंतीचा कोण आहे? देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि एकनाथ शिंदे दोघंही चांगले नेते आहेत. आणि कसं आहे त्यांचं महायुतीचं सगळे एकत्रच आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी जर सीटा जास्त आल्या म्हणजे येणारच आहेत 100%. त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब 100% मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे साहेबांना पण महायुतीनं चांगला 2.5 वर्ष दिलेला आहे संधी, किंवा शिंदे साहेब सुद्धा मुख्यमंत्री. दोघंही चांगलं काम करतायत. ग्राउंड लेवलची परिस्थिती त्यांना माहीत आहे दोघांनाही. आणि जनतेचं जे प्रश्न आहेत त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना फक्त विरोध कशासाठी चाललाय? त्यांच्या जातीसाठी. आम्हीही मराठा समाजाचा आहे. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण कुणी दिलं या राज्यात? टिकवलंही, सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी नेलंही, ते टिकवूनही घेतलं. आणि काय विषय म्हणजे ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर त्यांनी आरक्षण टिकवलं नाही. आणि किंवा तिथं काय झालं ते लोकांना माहीत नसेल. कपिल सिब्बल तिथं हजर झाले नाहीत, 2-2 दिवस तिथं हजर झाले नाहीत, पिटिशनला दाखल केलं नाही. त्यामुळे मराठा समाज आता जागृत झालेला आहे, लक्षात आलेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे दोघंही चालत आहेत, चांगले आहेत आणि विकास करणारे आहेत. महत्त्वाचं त्यांना सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य स्थितीतनं ते नेता झालेले आहेत. कुठल्याही घराण्याच्या या दोघांच्या नेतृत्वाच्या मागं नाही आहे, कुठला कारखाना नाही, कुठलं काही नाही आहे. आणि त्यांचे दरवाजे सतत आमदार असू देत किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता असू देत त्यांच्यासाठी उघड आहेत, काम करतायत सर्वसामान्य माणसांसाठी. तसं दिसतंय
गेल्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्राचा बऱ्यापैकी चेहरामोहरा बदललेला आहे. शिराळा मतदारसंघात आता इलेक्शनचं वातावरण तापलेलं आहे, तर तापलेल्या वातावरणात ज्या योजना दिलेल्या आहेत सरकारनं, त्याचा लाभ तुम्ही घेतलाय का आणि त्याचा फायदा होईल का? लाभ आम्ही घेतलाय त्याचा. आम्हाला महिलांना 1,500 रुपये म्हणजे देते ते, असं महायुती सरकार आम्हाला देते. आम्हाला सतुभाऊंचं असं म्हणजे त्यांनी प्रगती अशी जास्त केली आमच्या गावाला, म्हणजे सगळीकडेच केल्या. त्यांना महिलांना फायदा वगैरे होते त्याच्यापासून. महिलांना आपलं सुरक्षित एसटीला म्हणा असं तिकीट आपलं अर्ध, महिलांचं आपली सुविधा भरपूर झालेली आहे त्याच्यापासून. मग गावात विकास वगैरे काय झालाय काय? गावात विकास झालाय. आम्हाला पाणी नव्हतं, पाणी आमच्या शेतापर्यंत त्यांनी काम केले आम्हाला. सतुभाऊने दिले आम्हाला. आणि काय काय विकास व्हावा असं वाटते तुम्हाला? विकास गावात म्हणजे त्यांनी आमच्यासाठी भरपूर केले. रस्ता ते वगैरे त्यांनी मंजूर करून आता दिले आम्हाला. बरं, तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार व्हावे तुमच्या भागातलं? सतुभा. काय वाटते तुम्हाला? सतुभा. तुम्हाला काय वाटते आमदार कोण व्हावे? सतुभा. काय काय विकास झालाय गावात? काय आलं योजना? योजना आता लाडक्या बहिणीची योजना आली त्या, भरपूर तशा योजना आल्या त्या, भरपूर योजना त्यांनी आणलेल्या आहेत त्या. मग त्या योजनेचा फायदा झालाय का तुम्हाला? झालाय, त्याचा फायदा झालाय त्यांचा. काय वाटते तुम्हाला योजनेचा फायदा झालाय तुम्हाला? हो झाला. लाभ घेतलाय? घेतलाय. कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ घेतलाय? आणि लाडकी बहीण योजनेचा. आणि काय घेत कोणत्या कोणत्या योजनेचा लाभ घेतलाय? लाडकी बहिणी. लाडकी बहिणीचे. मग आता लाडकी बहिणीचे 1500 रुपये आहेत, ते सरकार म्हणते की निवडून आलो तर 2100 रुपये करणार. मग येईल काय सरकार निवडून? येणार सरकार येणार. महिलांच्यासाठी भरपूर त्यांनी सुविधा केलेली आहे. त्या महिलांच्यासाठी त्याने सगळं व्यवस्थित, इथनं मागा कधीच महिलांच्यासाठी कुणी काय केलेलं नाही, तसं त्याने महिलांच्यासाठी भरपूर असं केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे 1,500 रुपये खात्यावर महिलांनी देऊन महिलांच्यापर्यंत आतापर्यंत काहीच पोचलेलं नाही. त्यांच्या माहितीमुळे ते आमच्यापर्यंत महिलांच्यामुळे मिळाले, त्यांच्यामुळे आम्हाला महिलांनी. त्या महिलांनी भरपूर फायदा आहे त्याच्यापासून. त्यामुळे भाऊंचं म्हणजे असं 100% तेच आमदार व्हावं असं आम्हाला वाटतं. मग राशन सारखी योजना असेल, एसटी मध्ये 50% सवलत असेल, त्याचा काय फायदा झालाय का तुम्हाला? महिलांना भरपूर फायदा झालाय. कारण महिलांना एकतर इथं शेतकरी वर्ग असल्यामुळे त्यांना कुठे सकट बाहेर फिरायला जायला असं भेटत नव्हतं. त्यांनी अर्धही केल्यामुळे महिला भरपूर असं बाहेर फिरायला वगैरे एन्जॉय करायला जातात. त्यामुळे त्यांनी असं भरपूर महिलांसाठी आम्हाला त्यांनी दिले केलंय असं अर्ध तिकडे. पण इतर महिलांचं पण काही म्हणणं येते की 1,500 दिले आणि 3,000 रुपये करून महागाई करून ठेवल्या. महागाई काय कुठलंही सरकार आले तरी महागाई आहे अशीच राहणार आहे. महागाईत काही बदल होणार नाही. कुठलंही बी सरकार येऊन दे, महागाई आहे अशीच राहणार आहे. ते म्हणतात महागाई महागाई, महागाई काही सकट नाही. महागाई आहे अशीच राहणार आहे महागाई, कुठलंही सरकार आलं तरी. त्यामुळे काही महागाईचं एवढं हे नाही असं. मग आता सत्ता बदलली, आता इथे विद्यमान आमदारांच्या ऐवजी तुम्ही म्हणताय तर सत्यजित देशमुख आले, तर तिने तुमच्या गावच्या विकासासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी कोणत्या उपाययोजना योजना काय आणल्या पाहिजेत वाटते? आम्हाला काय रस्ता आमच्या म्हणजे रस्त्याला आता काय मंजूर करून दिले तिने, त्यामुळे महिलांच्यासाठी तिने केलेलं आहे. त्यामुळे काय असं कुठलं असं मागे तिने काही काम आम्हाला राखलेलं नाही. महिलांसाठी तिने भरपूर केलेलं आहे आमच्या गावासाठी. शाळा कॉलेज बिलेज आमच्या इथं वगैरे तिने केलेलं आहे. संपर्क असतोय का तुम्हाला? हो असतो ना. आमची गाठ घेऊन येते ती भेट घेऊन जाते, ती विचारपूस करते ते आमची. कोण आजारी पडलं किंवा काय त्यांची विचारपूस करून ते भेटून जाते आम्हाला. विद्यमान आमदारांनी पण 5 वर्ष कामं केल्यात, मग तुमच्या गावात काय कामं केल्यात विद्यमान आमदारांनी? काय वाटते तुम्हाला, काय कामं झाल्यात काय? कोणत्या कोणत्या योजनेचा तुम्ही लाभ घेतलाय म्हणायचं? लाडकी बहीण योजना आणि मोदी गॅस सिलेंडर, इंडियन सिलेंडर, 2 योजना घेतल्या आम्ही. आणि 50% हाय की त्यात पण. मग त्यात तुम्ही खुश आहे का महिला म्हणून? हाय. मग काय वाटते सरकार पुन्हा तेच येईल निवडून? हो. काय वाटते तुम्हाला? हो येईल निवडून. येईल निवडून. तुम्ही लाभ घेतला योजनेचा? हो. तुम्ही घेतलाय. कोणत्या कोणत्या योजना? लाडकी बहीण योजना, एसटीला 50% सूट घेतलाय, गॅस सिलेंडर. मग आता काही लोकांचं म्हणणं आहे की सत्ता बदलली की सगळं बंद होणार म्हणतात, पण निवडून आले तर चालू पण राहणारच ना. आणि महिलांना एवढ्या सवलती दिल्यात म्हटल्यानंतर नक्कीच येईल निवडून. हो. मग सत्यजित देशमुखांकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या गावच्या आणि तालुक्यासाठी? गावासाठी केलायच विकास त्यांनी, ते करतात, पण अजून आणि निवडून आले तर आणखीन भरपूर काही करतात. 32 शिराळा मतदारसंघात आता इलेक्शनचं वातावरण तापायला लागले, तर तापत्या वातावरणात काय वाटते की तुम्हाला वारं कोणाचं दिसते? वाटतं आत्ता सध्या वारं सतुभाऊंचं आहे, सतुभाऊ देशमुख.
बरं. आणि त्यांच्या जोडीला सम्राट बाबा महाडिक असल्यामुळं त्यांचा विजय हा नक्की आहे, त्यात काय बदल होणार नाही. पण विद्यमान आमदारांच्या सोबतीला पण नाईक आहेत, शिवाजीराव नाईक. शिवाजीराव नाईक असले तरी सुद्धा त्यांनी गेल्या 10 वर्षात त्यांनी कुठला एक पक्ष असा फिक्स केलाच नाही. त्यांनी ह्या पक्षातनं त्या पक्षात, त्या पक्षात ह्या पक्षात कार्यकर्ते त्यांचे वाऱ्यावर सुटलेले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या पाठीमागं किंवा त्यांची सांगतील ते काय कार्यकर्ते ऐकतील असं काही वाटत नाही. मग काय संभ्रम निर्माण आहे असं तुमचं म्हणणं आहे कार्यकर्त्यात संभ्रम त्यांच्या निर्माण आहे. त्यामुळे ते पूर्वीपासून कसं आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात नाईक साहेब होते. बरोबर. मग नाईक साहेब त्यांच्यात गेले म्हणून काय कार्यकर्ते काय त्यांच्या संघ जाऊ शकत नाहीत. ठराविक बोटावर मोजणे इतपतच जाऊ शकतात, बाकीचे कार्यकर्ते तसे जाऊ शकत नाहीत. आम्ही सुद्धा नाईक साहेबांचे कार्यकर्ते होतो. गेले 10 वर्ष झाली आमच्या संघ त्यांनी संपर्क बंद केला. आम्ही आता सध्या सत्तूभाऊंचं आणि सम्राट बाबांचंच काम करतोय गेले 10 वर्ष झाली. मग काय वाटतंय आता सत्तूभाऊ निवडून येतील? सत्तूभाऊ 100% निवडून येणार. कशाच्या जीवावर निवडून येणार? आता सध्या कसं आहे, हिंदुत्ववादी बरं, शरद पवारने पक्ष फोडला, ते जातीवाचक म्हणून त्यांच्यावर टपका पडला. हे आपले भाजपवाले हिंदुत्व महत्त्वाचा हिंदुत्व आहे, हिंदुत्व घेऊन पुढे येतात. ह्या जोरावरच आपण मराठी माणसांनी त्यांच्या पाठीमागं राहणं हे कर्तव्य आता. आणखीन काय वाटते की तुम्हाला सत्तूभाऊनी काय काय विकास केला? सत्तूभाऊनी त्यांच्या जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होते तेव्हापासून आमच्या गावाला पाण्याची स्कीम, पाटबंधारे, तलावाचे कामं, अशी भरपूर कामं विकास कामं केलेले आहेत. अंतर्गत गावातले रोड केले त्यांनी. काय वाटतंय काका की महायुती सरकार पुन्हा निवडून येईल काय? महायुती सरकार पुन्हा निवडून येणार विकासाच्या जोरावर. आणि हे योजना ज्या दिले ते सरकारनं त्या सगळ्यांच्या लाभदायक असल्यामुळे 100% युती सरकार सत्तेवर येणार. काय वाटतंय असं की योजना दिलाय म्हणून वाटतंय? नाही, त्यांची कामाची करण्याची पद्धतच आहे. विकास कामावर भर जास्त आहे, दळणवळण जास्त आहे. परत केंद्रातले सरकार असल्यामुळं रोडची कामं म्हणा, शेतीला प्राधान्य दिलेलं आहे त्यांनी. रोडची कामं चांगली झालेली आहेत. इथून मागं कधी झाले नाही तेवढी दळणवळण वाढलेलं आहे. त्यामुळे 100% युती सरकार येणार. युतीमध्ये कोण वाटते मुख्यमंत्री तुमचा पसंतीचा? आता युतीमध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील असं वाटतं आम्हाला. काय वाटते, कारण काय? चांगले कार्यकर्ते आहेत, ते हुशार आहेत, अभ्यासू आहेत. त्यांच्यापासून महाराष्ट्राला फायदा होणार आहे, गुंतवणूक होईल, बेरोजगारी कमी होईल. काय वाटते सध्या वातावरण तापलेलं आहे, तर तापलेल्या वातावरणात 32 शिराळा मतदारसंघात काय विकास झालाय काय आमदारांकडनं? माझे आमदारांना विकास म्हणण्यापेक्षा असं की माझे आमदार फक्त तोंड बघून काम करतात. बरं. तर तसं ते सत्तूभाऊंचं नाही. सत्तूभाऊचं काय, तळागाळाचा शेतकरी माणूस पण जाऊ दे, त्याला ना शिफारस ना काय, त्याचं काय काम असेल ते डायरेक्ट होतंय 100%. काय काय विकास कामं झाले देशमुख यांच्याकडनं? देशमुख साहेबांनी काय बरंच आपली रोडची कामं केली आहेत गावातली, मंदिराला काय तर पैसे दिलेले आहेत. बाकी आणि काय तुमचे आपले काही कामं घेऊन जावा 100% ते करतात. आपलं वाकडं बुद्रुक योजना आहे चालू, त्याच्यामध्ये पण त्यांचा बराच मोठा वाटा आहे. इथून मागे जे केलं नाईक साहेबांनी केलं, पण ते त्याच्यानंतर जे चालवणार आहेत ते आपले सत्तूभाऊच आहेत. बरं. मग ते सत्तूभाऊन ते बऱ्यापैकी चालवलं. सत्तूभाऊ निवडून आल्यानंतर काय वाटते की तुम्हाला? सत्तूभाऊ आलो काय म्हणजे आम्हाला काही होयाचं किंवा मागायची काही गरज लागणार नाही. बरं. सत्तूभाऊ काय 100%च कामं करणार. त्यात काय म्हणजे बोलायसारखं काय ते ठेवणार, 100% कामं करणार. काय करणार सत्तूभाऊ? करणार निवडून येणार 100%. किती लीडनं निवडून येतील वाटते? लीडच काय सांगू शकत नाही, पण 100% येणार सत्तूभाऊ. इथली परिस्थिती काय आहे सध्याची? मतदारसंघातली परिस्थिती काय वाटते? भाजपच. भाजप का खरं? भाजपचं काम आहे तसं, रस्ते म्हणा, तुमचं लाडकी बहीण योजना, बरं, सगळ्या सुविधा, PM किसान आहे, नाहीतर नमो हेच आहे, बरेच म्हणजे लोकांच्यापर्यंत पोचलेले गावोगाव. त्याचा फायदा होईल वाटते तुम्हाला योजनेचा? होणार की फायदा. विद्यमान आमदारांनी पण इथं कामं केल्यात आता, काय वाटतं? कामं केली ती बरोबर आहे, पण आता लोकांनी बदल पाहिजे आहे. सत्तूभाऊच म्हणते ती. काय केला विकास सत्तूभाऊने? आमच्या गावाला नळ पाणी पुरवठा योजना दिली, पुन्हा रस्त्याची कामं पूर्वी केली. सर्वसाधारण माणसाचं वैयक्तिक कामसुद्धा देशमुख साहेब ज्यावेळेला विधान परिषदेवर होते त्यावेळेला केलीत कामं, लोकांची वैयक्तिक कामंसुद्धा. पोलिटिशियनचं असू दे, कुठलं आरोग्याविषयी असू दे, कोणतंही काम सत्तूभाऊने केलं. घराघरात पोचले. घराघरात पोचले, पण विकास कामं पण घराघरात पोचली पाहिजे ना. द्या नाही, एकदा चान्स दिल्यावर करणार की. मग काय वाटतं की सत्तूभाऊ आणि विद्यमान आमदार यांच्यात लढत कशी होईल? काटेकी टक्कर होणे.
किती लीड नाही येईल वाटते सत्तूभाऊ तुम्हाला? ते आता 23 तारखेलाच बघूया ना. अंदाज काय तुमचा? काय येईल 20-25 हजारापर्यंत येईल. येतील. हो 25,000. आता बाबा महाडिक यांनी पण सपोर्ट दिलाय, होय. त्याचा काय फायदा होईल का? होणार की. होणार. आणि महायुती पुन्हा राहील राज्यात का बदल होईल? एवढा मोठा अभ्यास नाही आम्हाला, पण आम्ही आमच्या मतदारसंघापुरतं सांगू शकताय. किती लीड नाही येतील वाटते? 25,000पर्यंत येतील. मावशी काय वाटते तुम्ही, तुमच्या गावात काय काय विकास झालाय? विकास केलाय की काय काय केलंय तिने काय माझ्या जिल्ह्याचं पोराबाळांच्या लक्षात आहेच. बरोबर केले चांगले केले, नाही असं काही नाही, चांगले केले तिने. आणि हे ढगेवाडी गाव माझं बाया करंगराव मोरे. काय 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 वाटते तुम्हाला, आता निवडून कोण येईल असं वाटते तुम्हाला? भाऊ त्यांची वर्तणूक चांगली आहे. काय काय चांगले वाटते तुम्हाला त्यांच्या? सगळा स्वभावच चांगला आहे व दांडुडकीचा स्वभाव नाही त्यांचा. गोरगरिबाला चांगली आहे तिची. आणि काय वाटते तुम्हाला की भाऊ तुमच्यासाठी काय केलं पाहिजे? भाऊनी तुमच्यासाठी हे बघा ते निवडून येऊन देते, ते आमच्यासाठी दिसते तेवढं थोडंच आहे. ते थोडंच आहे, करतील काम. हा. आणि त्यांचे वडील काय व किस्त झालं तर थोडे दिवस, पण झालं की त्यांचं. तुम्ही वडिलांपासून त्यांच्या होय, वडिलांच्या पासून चालू आहे. मुलग्याचा स्वभाव कसा आहे? म्हणजे चांगला आहे. चांगला आहे, सगळ्यांना समजून घेण्यासारखं आहे. सगळ्याची समजून घेण्यासारखं आहे. आणि काय वाटते, अपेक्षा काय आहे तुम्हाला त्यांच्याकडनं? मला अपेक्षा काय नाही, खरं ते निवडून येऊन देते आणि परत माझी भेट घ्यायला येऊन देते बस. आता उमेदवार म्हणून आल्यात, पुन्हा आमदार झाले की येऊ देत. मग काय त्याला लाडू देणार? लाडू देणार का डबं भरले देऊ तुम्हाला? आताच देणार. काय वाटते काका, सध्याची परिस्थिती इलेक्शनची कशी दिसते तुम्हाला? बरी वाटते की? बरी वाटते. हो बरं. काय वाटते, विकास झालाय तुमच्या गावचा? विकास तसा झालेला नाही. बर. पण भाजपनं केल्यासारखंच वाटतं हो विकास. आणि विद्यमान आमदार? विद्यमान आमदार नावापुरतेच आहेत. नावापुरतेच आहेत. काय वाटते तुम्हाला, विद्यमान आमदारांनी काही कामं केलीत का नाहीत? विद्यमान आमदारांनी कामं केलेले आहेत. बरं. पण आमचं प्रेम स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब यांच्यावरती आहे. तसंच त्यांचे सुपुत्र सत्यजित शिवाजीराव देशमुख साहेब हे आता आमदारकीला उभा आहेत. बरोबर. त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहेत. आणि प्रेमापोटी उभा आहे? प्रेमापोटीच असे नाही, ही व्यक्ती अशी आहे की कामाच्या स्वरूपात अतिशय अग्रेसर आहे. माणसांचे कामं करण्याच्या बाबतीत अगदी योग्य आहे. काय काय विकास केलाय तुमच्या गावात? बरेचसेच पाण्याचे प्रश्न सोडवल्यात, रस्त्याची कामं केल्यात, भरपूर. काय वाटते तुम्हाला, तालुक्याचा विकास झालाय काय विद्यमान आमदारांकडून? बाकीच्या विकास कामं केलेले पण गेले 5 वर्षापासून विद्यमान आमदारांनी काहीच आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही. नाही दिले. मग आता जे भावना आहे ते आमचे सातत्याने सारखे पाठीशी असतात आणि आम्हाला प्रोत्साहनही देतात. कुठल्याही कामात आम्हाला अडथळा येऊन दिलेला नाही. कामं होती आमची. काय वाटते काका, गावात काय सुविधा झाल्या पाहिजेत? अहो सुविधा काय, देशमुख साहेब आमदार होते, त्या मंत्री होते त्या टायमाला सगळे घरटे 1-2 फौजदार आहेत, सर्वता सगळ्यांनी व्यवस्था मिळालेली आहे. तरी त्यांचा आता लोकमुजी उभा राहिला, त्याच्यामुळे कसं आहे 2 वेळा बघितलं, पण ह्या बाबतीत आमदार त्यांना करणार आम्ही नक्कीही खच्चत आहे, ठरवलेलं आहे. किती लीड नाही येतील वाटते? आता 25 चांगल्या स्पीड. लाडकी बहिणीसारखी योजना काढल्या तर त्या योजनेचा काय फायदा होईल काय? होणार की, नक्की होणार ना. आज आता महिला बघितली तर जवळजवळ 150-200 महिला कारवे गावातून आलेले आहेत. मग त्याचा उपयोग होणार आमदार? अहो नक्की होणार ना. आता सम्राट बाबा सकट इकडे आले, त्याच्यामुळे त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्यामुळं 100% आपल्याला गुलाल काय आपल्याला कसं आहे, काळोबाच्या नावानं आंबामता घेणं कसं आपल्याला हाती घेऊन आपल्याला सगळं काम ओके होणार. मग आणखीन काय वाटते, विकास काय व्हावा? सत्यजित देशमुख जर निवडून आले सगळे ओके कामं होणारच की हो. काय काय होणार? काय आता तुमचा शेतीचा पाण्याचा विषय आहे, इतर काय बाबा कसं आहे नोकरदारांचा विषय आहे, काही इकडे विनायक कारखाने सावकार आहे ते बी आपल्याला म्हणजे सहभागी आहे, त्याच्यामुळं व्यवस्था सगळी होणारच. सावकारांचा सपोर्ट आहे. हो. कामं महायुतीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने हे खासदार झाले. त्यांच्या फंडातून भरपूर निधी आलेला आहे. बरोबर. आणि त्या महायुती सरकारने कामं केलेले आहेत आणि विद्यमान आमदार म्हणतात की हे आम्ही केलेले आहेत. म्हणजे महायुतीच्या फंडातनं सगळं झालेलं आहे, बोलते ते आम्ही केलं.
असा आता विषय. ज्या पद्धतीनं सत्यजित देशमुख यांनी खासदार केला, धैर्यशील मानेंना पाठिंबा दिला तसा धैर्यशील माने आता त्यांच्या पाठीशी उभं राहतील काय? ठामपणे आहे, स्टेजवर प्रत्येक ठिकाणी आहेतच. त्यामुळे support काय राहणार. सपोर्ट राहणार 100%. सम्राट महाडिक बाबा सुद्धा आहेत, त्यामुळे काही विषय नाही. 48 गावचा लय विषय होता चर्चेचा. 48 गावं ही गावं साहेबांची आहेत, जयंत पाटील साहेबांची. अशी काही कोणी दत्तक घेतलेली गावं नव्हेत. सम्राट महाडिक बाबांचे अपक्ष उभा होतं. 44,000 त्यांनी मतदान घेतलेलं होतं. 44,000. मग आता सम्राट बाबा महाडकांनी सपोर्ट दिलेला आहे सत्तूभाऊंना, त्यामुळं 48 गावचा विषयच क्लिअर झाला आहे सत्तूभाऊंच्या पाठीशी. मावशी आता काय वाटते तुम्हाला, सरकारनं काय लाभ दिलाय काय? दिलाय की काय लाभ दिलाय? 1500 रुपये दिले ते आमचे समाधान झालेले आहे. समाधान झालंय. आणि काय द्यावं वाटते तुम्हाला? आणि वाढवावं वाटतंय आम्हाला. वाढवावं होय. आता 2100 रुपये करणार आहेत निवडून बाद झाले, आल्यावर. आमचे समाधान झालेले आहे. निवडून येईल काय सरकार? येणार की नक्की? आम्ही निवडून आणणार. कुणाला आणणार? ह्याला कमळाच्या फुलाला. कमळाच्या फुला. हो. 32 शिराळा मतदारसंघात काय वाटते तुम्हाला, परिस्थिती काय दिसते? वारं कुणाचं आहे? वारं सत्यजित भाऊंचं आहे आणि वारं नाही, ही वादळ आहे. वादळ आहे? हा 100% वादळ आहे. आणि येणाऱ्या 23 तारखेला कमळाचंच विजय होणार आहे, इथं निश्चितपणानं होणार आहे. सत्यजित भाऊंची तयारी 2014 पासून चालू आहे. आणि तुम्ही जर आमच्या मतदारसंघात बघितलं तर 2014 ते 19 हे काळ जर सोडला 5 वर्षाचा, तर तिथनं पुढचा सगळा वनवासच आहे. 2009 ते 14 धरला तरी पण वनवास आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा, कुठल्याही प्रकारचं जे नियोजन व्हायला पाहिजे होतं, MIDCमध्ये उद्योगधंदा व्हायला पाहिजे होतं, त्यानंतर वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या पाण्याचं व्यवस्थित वितरण व्हायला पाहिजे होतं, त्या गोष्टी झालेल्या नाहीत. आणि त्याचं जी शासनाने जी तरतूद करून आम्हाला वाकुर्डे बुद्रुक योजनासारखी एक महत्वाकांक्षी योजना दिली, तिची वाट लावायचं काम त्या 2.5 वर्षात झालं. आणि आम्हाला आमच्या नेतृत्वाकडनं अपेक्षा आहे की येणाऱ्या ह्या काळात 2024 नंतर 100% त्याची चौकशी लागणार आणि चांगल्या पद्धतीने एक ती योजना कार्यान्वित होईल. ज्या लोकांचं असं ती म्हणतात ना, त्या स्वप्न होतं, रंजक स्वप्न होतं की ही योजना फेल घालवायची, लोकांना इरिगेशनमध्ये अडकून टाकायचं, ती योजना आमचा नेता उधळून लावणार, ह्याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे. आम्ही त्यांच्या मागणं आहे आणि 100% कमळाचाच विजय होणार आहे. आता काय काय विकास केलाय सत्तूभाऊंनी वाटते तुम्हाला? अहो, ते एका आमदारा एवढा निधी आणलाय तिने. सत्यजित देशमुख भाऊंनी जे आपले ते पाणंद रस्ता असतील, परत आपला हे राजमार्ग झालेला हा मार्ग असेल, त्यानंतर आमच्या संदीपान भुमरे साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील, ह्यांच्या माध्यमातून विविध विकास कामं असतील, ही सगळी गोष्टी त्यांनी होता होईल तेवढं त्याचं पाठपुरावा केलेत. त्यानंतर आपल्या कालवा असेल, वाकुर्डे बुद्रुक योजनेला पाणी येणारा जो कालवा आहे, तो कालवा जो आहे त्या कालव्यावरला फुल ज्या ज्या ठिकाणी लोकांना यायला जायला फुलांची गरज होती, ती फुलं मंजूर करून आणायचं काम त्यांनी केलं. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ते सुद्धा त्यांच्या सूचनेनुसार काम चालू आहे. लोकांच्या तळागाळातल्या सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म ज्या समस्या आहेत त्यांचं त्यांच्याकडं ज्ञान भंडार आहे आणि सत्यजित भाऊंना निवडून देणं आमचं कर्तव्य आहे, असं एक समाजाची एक भावना आहे. आणि ही जी राजकीय उलथापालथ जी झाली 2019 नंतर, इकडं तिकडं गेली, म्हणजे एक प्रकारचा समुद्र मंथन झाल्यासारखं झालं. आणि त्यानंतर ह्या मंथनातनं आम्हाला 2 रत्न सापडली, एक सम्राट बाबा आणि एक सत्तूभाऊ. ह्या 2 लोकांच्याकडनं ह्या शिराळा मतदारसंघामध्ये जबरदस्त लोकांच्या अपेक्षा आहेत त्या, आणि ती पूर्ण करणार. ही दोन जी आहेत, ही 2 जी भाव आहेत ह्या बहिणींचं, लाडक्या बहिणीचं, ही पूर्ण करणार, 100% पूर्ण करणार. हे लोकांच्या मध्ये जाम आत्मविश्वास आहे. फक्त लोक कसं कारखानदारीमुळं, त्यांच्या दडपशाहीमुळं उघड येऊन बोलत नाहीत, पण 100% मतपेटीत ही व्यक्त झालेलं दिसेल. ज्या वेळेला मतपेट्या ज्या वेळेला फुटतील, त्यावेळेला विरोधकांचं काळीच फाटलेलं असणार आहे, फुटलेलं असणार आहे. मग आता सांगा, परवा दिवशी सभा झाली प्रवीण दरेकरांची, त्याचा काय इम्पॅक्ट पडेल काय? 100%.
प्रवीण दरेकरांनी सांगितलेलं आहे की त्या तुम्ही जिल्हा बँकेचा अध्यक्षपदाचा दबाव तंत्र कसा करताय आणि काय काय तुम्ही गोष्टी करताय आणि ते पण सुद्धा जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहेत. तिने सुद्धा कशा प्रकारे औदार्य दाखवून बाबा हे जर आपण निधी अडवला तर हजारो लोक बेरोजगार होणार आहेत. आज आमचा तो ग्लुकोज कारखाना, शिवाजी कॅन कारखाना, आम्ही सभासद आहे त्याच्यात. काय अवस्था केली आहे तुम्ही? त्याच्यात तोटा कोणाचा झाला? तुमचा झाला का आमचा झाला? ही सगळं आता लोकांना कळालंय. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना घरीच बसावं लागणार आहे. ह्या निवडणुकीच्या निकालामध्ये ती त्रिवार सत्य आहे, काळ्या दगडावरली तांबडी रेख आहे ती. आता लोकांचं आणि जनतेच्या काही लोकांचं म्हणणं आहे की जी लाडकी बहीण सारखी योजना काढलेली आहे ती योजना फसवी आहे. का लाडकी बहीण योजना ही काही नवीन नाही. ह्या सरकारनं गोव्यामध्ये चालू आहे, मध्य प्रदेशमध्ये चालू आहे. मध्य प्रदेशमध्ये 22 हप्ते मिळालेत. ह्या लोकांनी व्हॅटच्या नावाखाली किती पैसे गोळा केलं ह्याचा आजपर्यंत हिने देशाला हिशोब दिलेला नाही. हिने द्यावा देशाला हिशोब. व्हॅटमधनं किती पैसे आले? अहो GST असला तरी त्या GSTचं रुपयाचाही सरकार हिशोब देते. शेतकऱ्याला नमो पेन्शनमधनं आम्हाला 2-2 हजार रुपये मिळायला लागलेत. आता आणि ते 15,000 होणार आहेत. म्हणजे तुम्ही बारकाईनं जर विचार केला तर द्याचंच काम हिने केले. उद्योगधंदे, इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यावर बोला. विरोधकांना ह्याच्यावर बोलायचं नाही, जातीपातावरच बोलायचं आहे. पण आमच्यासारखी तरुण मंडळी, विरोधकांनी लक्षात ठेवा, आमच्यासारख्या तरुण मंडळींना तुम्ही किती पण जातीपातीत वेडा घालायचं काम करा, आम्ही ते तोडणार. हे मतदारसंघ त्याला चोख उत्तर देणार आणि लीड ही 100% सत्तूभावना मिळणार आहे. माझा अंदाज आहे 30,000 लीड मिळेल. 30,000 लीड मिळेल. अहो काय इथं सम्राट बाबा, ते सदाभाऊ खोत आमचं, परत ते अशोक तात्या आहेत कुरुळमध्ये, इकडं आमचं जयराज दादा आहेत कामेरीत. ही काय गोट्या खेळणारी माणसं आहेत काय? त्यांच्यासोबत शिवाजीराव नाही काय? कोणाबरोबर? मानसिंग नाईक. अहो नाईक साहेबांचा नाईलाज आहे म्हणून ती त्यांच्या सोबत आहेत. पण नाईक साहेब जरी तणानं तिकडं असलं तर त्यांचं कार्यकर्ते 100% इकडं मतदान करणार. नाईक साहेबांचं कार्यकर्ते मनाने इकडं आहेत. कुणी अपयवेलना केली, कुणी त्यांचा दाबाय प्रयत्न केला, सगळं लोकांना माहिती आहे. सगळं लहान एखाद्या 7-8 वर्षाच्या मुलाला विचारलं तरी ती सांगेल काय केलंय त्यांच्याबरोबर. ती राज्यामध्ये काय वाटतं, महायुती आहे तशी पुन्हा येईल का महाविकास आघाडी? राज्यामध्ये सुद्धा महायुतीचंच वार आहे. तुम्ही जर पाक मराठवाडा बसणं तुम्ही कोकणापर्यंत गेला, अहो मराठवाड्यात सुद्धा हायवेचं जाळं उभा केले तिने. त्यानंतर इकडं तुम्ही कोकणात गेला, तिथं सुद्धा उद्योगधंदा आणायचा प्रयत्न चालू आहेत. म्हणजे सरकार प्रयत्न करतंय, विकास चालू आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मधल्या 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंचं सरकार असताना तिने स्थगिती द्यायला 3 महिने घेतलं होतं. एवढं या सरकारनं काम केलंय. आणि काय केलं पाहिजे मला सांगा? स्थगिती द्यायला 3 महिने लागतात मुख्यमंत्र्याला. रोज टीव्हीला एकच हेडलाईन, अमुक प्रोजेक्टला स्थगिती. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.